निलंबित पीएसआय गोपाल बदनेची फलटण कोर्टातली सुनावणी संपलेली आहे। डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी बदनेला अटक करण्यात आली आहे। तर थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात कोर्ट या संदर्भातला निकाल देणार आहे। डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बदनेला कोर्टात आणण्यात आले। सुनावणी संपलेली आहे तर थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। निलंबित पीएसआय गोपाल बदनेची फलटण कोर्टातली सुनावणी संपलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय। डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी बदनेला अटक करण्यात आली आहे। तर थोड्याच वेळात कोर्ट त्याच्या बाबतीतला निकाल देणार आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। थोड्याच वेळात कोर्ट काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर गोपाल बदनेची सुनावणी संपलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, सुनावणी संपलेली आहे, कोर्ट किती वेळात निकाल देणार, काय ताजे अपडेट? काही वेळातच निर्णय अपेक्षित आहे, कारण आता दोघांकडून म्हणजे आरोपीचे जे वकील आहेत राहुल धायगुडे आणि त्याचबरोबर सरकारी वकील यांच्यामधला युक्तिवाद संपलेला आहे। कोर्टासमोर जो काही युक्तिवाद मांडलेला आहे तो आता त्याच्यावर वकील न्यायालय आता काही वेळात निर्णय घेईल आणि त्यानंतर समजेल की किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाऊ शकते। मात्र याच्यामध्ये हे सांगावं लागेल की आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी जे काही युक्तिवाद केला त्याच्यामध्ये संबंधित युवतीने जरी हातावर जी मयत युवती आहे तिने हातावर जरी 4 वेळा बलात्कार केल्याचं लिहिलेलं असलं तरी ती कोणत्या ठिकाणी ते बलात्कार केलेत असं मोघम हातावर लिहिणं हे काही ग्राह्य धरलं जाऊ नये। त्याचबरोबर या आरोपी संबंधित जो आहे त्याच्यामध्ये आणि त्या युवतीमध्ये वाद होते। पोलीस काही खोट्या वादात त्यांचे जे काही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या जे पोलीस अधिकारी आणि ह्या डॉक्टर महिलांमध्ये जे काही वाद होत होते त्यातून देखील हे आरोप केले गेलेले असावेत असं देखील युक्तिवाद मांडला गेला। पण मात्र सरकारी वकिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मरताना जर एखादा व्यक्ती जे काही लिहितो ते ग्राह्य मानलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। त्यामुळे हे दोन्ही युक्तिवाद संपलेले आहेत। मात्र आता काय नेमकं न्यायालय निर्णय देतंय, काय पोलीस कोठडी किती दिवसाची देतंय हे पाहावं लागणार आहे। निश्चित, धन्यवाद तुषार ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। गोपाल बदनेची सुनावणी संपलेली आहे, थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे।